बातमी पुण्यातून आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 43% जास्त पाणी साठा आहे। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरमध्ये मुबलक पाणी साठा झालाय। पुण्याच्या आंबेगावमधील खडकी गावात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झालाय। पंढरी वस्ती परिसरात गणेश वाबळे पिकाची पाहणी करत असताना बिबट्याने हल्ला केला। हल्ल्यात या शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। पुण्यातील सारसबाग बाहेरील चौपाटीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली। या ठिकाणी स्टॉल धारकांनी नागरिकांना बसण्यासाठी शेड टाकलं होतं, ते कारवाई दरम्यान आता हटवण्यात आलंय। पुणे महापालिकेने ढोल पथकांना मोठा दणका दिलाय। आता सार्वजनिक स्थळी ढोल पथकांना सराव करता येणार नाही। खेळाचं मैदान आणि उद्यानं या ठिकाणी ढोल सराव करण्यास बंदी करण्यात आली आहे। ढोलाच्या आवाजामुळे लहान मुलं आणि वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातं। पुण्याच्या पुरंदर इथल्या नारायणपूरमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा करण्यात आली आहे। या निमित्तानं नारायण महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी रुद्राभिषेक देखील करण्यात आला। तसंच टेंबे महाराजांच्या हस्ते व्यास ऋषींच्या पादुकांना अभिषेक घालून त्यांचं पूजन करण्यात आलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।